नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण म्हाडा भरतीसाठी त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेच्या संभाव्य प्रश्नांचा प्रश्नसंच पाहणार आहोत. यामध्ये आपण म्हाडा भरतीसाठी येणारी दाट शक्यता असणारे जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये महसुली वर्ष डॅश डॅश रोजी सुरू होते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की महाराष्ट्रामध्ये महसुली वर्ष कधी सुरू होते. तर महाराष्ट्रातील महसुली वर्ष हे 1 ऑगस्टला सुरू होते. म्हणजे लक्षात असू द्या, महसुली वर्ष काय असेल, 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे काय महाराष्ट्रातील महसुली वर्ष आहे. त्याचबरोबर लक्षात असू द्या, आर्थिक वर्ष कोणते. या ठिकाणी आर्थिक वर्षावरती सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न येतो की आर्थिक वर्ष कोणते आहे. तर आर्थिक वर्ष काय असते पहा, 1 एप्रिलला चालू होते. 1 एप्रिल ते 31 मार्च हा फरक लक्षात ठेवा पहा. या ठिकाणी महसुली वर्ष काय आहे, 1 ऑगस्ट ते 31 जुलै आहे आणि आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. हा दोन्हीमधील फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये जर महसुली वर्ष विचारलं तर 1 ऑगस्ट ते 31 जुलै लिहायचं आणि जर आर्थिक वर्ष विचारलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च लिहायचं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, बायोप्सी म्हणजे काय. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, बायोप्सी म्हणजे काय. तर बायोप्सी म्हणजे काय मित्रांनो, पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, शरीराचा एक छोटासा तुकडा घेतला जातो आणि त्याच्यावरती वैद्यकीय निदान म्हणजे तपासणी केली जाते. त्याच्यापासून कॅन्सर आजारामध्ये कॅन्सरची तपासणी करण्यासाठी काय केलं जाते पहा, ही बायोप्सी पद्धत वापरली जाते. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, बायोप्सी पद्धत कोणत्या रोगाची तपासणी करण्यासाठी वापरली जाते, कॅन्सरची तपासणी करण्यासाठी. आणि यामध्ये काय केलं जातं, तर शरीरातील एखाद्या भागाचा छोटा तुकडा घेऊन त्याची तपासणी केली जाते. म्हणजेच पेशी व टिश्यू, टिश्यू म्हणजे काय, उती, पेशी किंवा उती वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र. पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्याला, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही आणि आपल्याला पर्याय दिलेत पहा, विंग्स ऑफ फायर, माय जर्नी, इग्नायटेड माइंड्स आणि रिव्हॉल्युशन 2020. मग यापैकी पहा, विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कुणाचं आहे, APJ अब्दुल कलाम यांचंच आहे. माय जर्नी हे पुस्तक सुद्धा APJ अब्दुल कलाम यांचं आहे आणि इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक सुद्धा काय आहे, APJ अब्दुल कलामचं आहे. मग पर्याय क्रमांक 4 नंबरचं पुस्तक काय आहे, रिव्हॉल्युशन 2020 हे पुस्तक काय आहे, अब्दुल कलाम यांचं नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मग रिव्हॉल्युशन 2020 म्हणजेच क्रांती 2020, रिव्हॉल्युशनला मराठीत काय म्हणतात, क्रांती. मग क्रांती 2020 हे पुस्तक कोणाचं आहे, असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मग क्रांती 2020 हे पुस्तक पहा, प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचं आहे. पहा, चेतन भगत यांच्या पुस्तकावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. त्यामुळे त्यांचं हे लेटेस्ट पुस्तक काय आहे, रिव्हॉल्युशन 2020 किंवा रिव्हॉल्युशन 2020 हे पुस्तक आहे, चेतन भगत यांचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि APJ अब्दुल कलाम यांची पुस्तकं कोणकोणती आहेत, विंग्स ऑफ फायर आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती 99% प्रश्न विचारला जातो विंग्स ऑफ फायर वरती. त्यानंतर माय जर्नी आहे आणि इग्नायटेड माइंड्स आहे. आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवा. त्याच्याच बरोबर APJ अब्दुल कलाम हे भारताचे काय होते पहा, 11वे राष्ट्रपती होते. कितवे राष्ट्रपती होते हाही प्रश्न येऊ शकतो. 11वे राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाल होता पहा 2002 ते 2007. 2002 ते 2007 या काळामध्ये ते काय होते, भारताचे राष्ट्रपती होते. कितवे राष्ट्रपती होते, 11वे राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, सन 2019च्या ॲशेस करंडक कोणत्या संघाने जिंकला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की 2019चा ॲशेस करंडक कोणत्या संघाने जिंकला. या ठिकाणी ऑप्शन दिले आपल्याला, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. आता लक्षात ठेवा, हा प्रश्न करंटचा आहे, पण या ठिकाणी 2019चा आपण काय विचारलंय, कारण सध्या 2021-22 ची ॲशेस सध्या काय
चालू आहे, सध्या स्पर्धा चालू आहे. मग त्यामुळे काय याच्यावरती त्याच्या पाठीमागील स्पर्धेचा प्रश्न येऊ शकतो. मग 2019ची अशीच जिंकली होती पहा, इंग्लंड या संघाने जिंकली होती. आता त्याबरोबर तुम्हाला इथं ॲडिशनल माहिती काय ठेवायची, ॲशेस स्पर्धा जी आहे ही काय आहे, इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया या दोन देशामध्ये खेळली जाते. कधीपासून खेळली जाते, तर 1882 मधून खेळली जाते पहा. टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा आहे. ॲशेस स्पर्धा ही काय टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मानाची स्पर्धा आहे, ती 1882 पासून खेळली जाते पहा. याच्यामध्ये प्रत्येक सिरीजमध्ये काय असतात पहा, 5 टेस्ट मॅच असतात. म्हणजे 5 टेस्टची ही ॲशेस सिरीज असते आणि ही दरवर्षी घेतली जाते. त्याचबरोबर पहा, एका वर्षी इंग्लंडमध्ये घेतली जाते आणि त्याच्या पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये घेतली जाते. म्हणजे एकाआड एक अल्टरनेटिव्ह, एक स्पर्धा इंग्लंडमध्ये तर दुसरी स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये, पुन्हा इंग्लंड पुन्हा ऑस्ट्रेलिया, म्हणजे अशी अल्टरनेटिव्ह स्पर्धा घेतली जाते. मग सध्या 2021ची जी स्पर्धा चालू आहे, 2021-22ची जी स्पर्धा चालू आहे ती कुठं चालू आहे, तर ती ऑस्ट्रेलियामध्ये चालू आहे. म्हणजेच 2019ची जी स्पर्धा होती ही कुठं झाली असेल, तर ती इंग्लंड या ठिकाणी झाली होती. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेवरती खूप वेळेस प्रश्न येतात. पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करून घ्या. कारण सबस्क्राईब करणं हे काय अगदी मोफत आहे. आपण दररोज एक व्हिडिओ टाकत असतो, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं जीके आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. आरोग्य विभाग भरतीसाठी ग्रुप क आणि ड साठी आपण अशा प्रकारची सिरीज चालू केली होती जीकेची. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 90% प्रश्न आपल्याच सिरीजमधून रिपीट झाले होते. म्हणजे जसेच्या तसे प्रश्न आले होते. अगदी मुलांनी मला स्क्रीनशॉट काढून सुद्धा टाकवले, सर आपण जे प्रश्न घेतले होते हेच प्रश्न परीक्षेमध्ये काय झाले होते, विचारले होते. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचे पहा. सबस्क्राईब करायला काय करायचं असते पहा, खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन असेल लाल अक्षरामध्ये, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासमोर बेल आयकन असेल त्याच्यावरती सुद्धा काय करा, क्लिक करा. ओके. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे सुद्धा काय करा, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहूया आपण 5 नंबरचा. वृत्तपत्रांचा स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणी केला. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत होते, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट या नावाने प्रसिद्ध असा कायदा येतो, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात. हा कायदा कोणी मंजूर केला असं आपल्याला विचारलंय. मग हा कायदा कोणी मंजूर केला होता, तर हा कायदा लॉर्ड लिटनने मंजूर केला होता पहा. लॉर्ड लिटनने हा कायदा कधी मंजूर केला होता असाही प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे. मग तो केला होता पहा 1878 ला. कोणता कायदा, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, किंवा असंही नाव येऊ शकतं व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. शक्यतो तो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टच नाव येतं, त्यामुळे तुम्हाला ते नाव सुद्धा काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. आणि हा कायदा रद्द कधी झाला होता पहा, हाही प्रश्न आलेला आहे की व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट किंवा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणी रद्द केला आणि कधी रद्द झाला, तर हा रद्द झाला होता पहा 1882 ला रद्द झाला होता. म्हणजे 4 वर्षानंतर रद्द केला होता. आणि कोणी रद्द केला होता, तर तो लॉर्ड रिपनने रद्द केला होता. म्हणजे लॉर्ड लिटन नंतर जे गव्हर्नर जनरल बनले होते लॉर्ड रिपन यांनी काय केला, तो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट किंवा भारतीय भाषा कायदा काय केला होता, रद्द केला होता. या कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं, तर पहा आपले जे देशी भाषेतील जे वृत्तपत्र आहेत याच्यावरती काय केले होते, कडक निर्बंध लादले होते. आणि जे इंग्रजीमधून प्रसारित होणारे वृत्तपत्र आहेत यांच्यावरती मात्र कोणत्याही प्रकारे निर्बंध लादण्यात आले नव्हते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, जोड्या लावा सांगितलंय. आपल्याला पहा या ठिकाणी अ गट दिलाय आणि या ठिकाणी त्याच्या समोर ब गट दिलाय आणि याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय दिले पहा, बाबाराव सावरकर, आणि आपल्याला पुढे त्यांनी काय केलं हे दिलेलं आहे. तर पहा बाबाराव सावरकरांना, त्यानंतर अनंत कान्हेरे, चापेकर बंधू, बारिंद्र कुमार घोष, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन अ गटात दिलेले आहेत. आणि ब गटात काय दिलंय, युगांतर वृत्तपत्र, अंदमानला जन्मठेप, जॅक्सनचा वध आणि रॅड व आयर्सचा खून. मग आता या ठिकाणी पहा बाबाराव सावरकरांना काय झालं होती, अंदमानला जन्मठेप झाली होती. अनंत कान्हेरे यांनी काय केलं होतं पहा, तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला होता, जॅक्सनचा खून केला होता. आता चापेकर बंधूचं काय पहा,
चाफेकर बंधूंनी काय केलं होतं, रॅड व आयएस वरती गोळ्या झाडल्या होत्या आणि बारिंद्र कुमार घोष यांनी काय केलं होतं, युगांतर वृत्तपत्र सुरू केलं होतं. या युगांतर वृत्तपत्रामधून त्यांनी काय केलं होता, भारतीय क्रांतिकारकासाठी एक सूचीबद्ध असा कार्यक्रम त्यांनी पुरवला होता. मग आता या ठिकाणी पाहूया अ साठी आपली कोणती जोडी लागली, तर अ साठी पर्याय क्रमांक 2 आहे आपलं. म्हणजे पहा अ ला 2 असणार ऑप्शन कुठे आपल्या ठिकाणी, पहा या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. यावर्षी मुंबई पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जास्त आले होते. प्रश्न सोपे होते पण पोरांचा सराव नसल्यामुळे, मुलांचा सराव नसल्यामुळे मुलं काय झाले, गडबडून गेले आणि म्हटलं अरे एमपीएससी लेवलचा पेपर आला. अरे पण याच्यात काय, आता बाबाराव सावरकरांना जन्मठेप झाली होती हे सगळ्यांना माहिती आहे, कुणाला माहित नाही. अनंत कानेरेने ह्या जन्मठेपीचा बदला म्हणजे बाबाराव सावरकरांना अटक केली होती, त्याचा बदला घेण्यासाठी जॅक्सनचा वध केला होता. चाफेकर बंधूंनी काय केलं होतं, रॅड व आयएसचा खून केला होता. रॅड हा कोण होता, पुण्याचा प्लेगचा कमिशनर होता. त्याच्यावर निघणारी खरी ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती पहा 1897 ला, त्यावेळेस त्यांनी काय केलं, अतिशय क्रूरपणे लोकांच्या घरांच्या झडते घेतल्या, देवांचा अपमान केला, महिलावरती अत्याचार केले. त्यामुळे त्याचा काय केलं होतं, त्यांनी रॅडचा खून केला होता आणि हा रॅडचा सहकारी होता आयएस, तोही त्याच्यासोबत काय झाला होता, मारला गेला होता. आणि बारिंद्र कुमार घोष यांनी काय केलं होतं, युगांतर वृत्तपत्र सुरू केलं होतं. मग आता पर्याय क्रमांक दुसरी जोडी पाहूया आपण. अनंत कानेरे काय केलं होतं, जॅक्सनचा वध केला होता. म्हणजे ब ला किती नंबरची जोडी आहे, 3 नंबरची. मग या ठिकाणी पहा आता आपला हा पर्याय कट झालेला आहे, हा पर्याय कट झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्येच आपलं उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी पहा ब नंबरला या ठिकाणी काय दिलंय, 1 दिलंय आणि आपल्या जोडीनुसार ब नंबरला किती यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. मग आपण पुढचं चेक करूयात. पर्याय क्रमांक 4 यामध्ये पहा ब ला 3 दिलंय, म्हणजे आपल्याला पुढचे क आणि ड ची जोडी लावायची सुद्धा गरज नाही, कारण यामध्ये अ ला 2 आणि ब ला 3 असणारा एकमेव पर्याय आहे. मग आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पहा क ला 4 आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा प्रश्न क्रमांक 7 आहे आपला. डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. या ठिकाणी आपल्याला विचारलंय भारत सेवक समाजाची, इंडियन सर्वंट सोसायटीची स्थापना कोणी केली, तर भारत सेवक समाजाची स्थापना ही कोणी केली होती, गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. आणि ती कधी केली होती हाही प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो, तर ती 1905 साली केली होती. पहा लक्षात ठेवा, भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. कधी केली होती, 1905 साली केली होती. आणि हे जे गोपाळ कृष्ण गोखले आहेत हे काय आहेत, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण, तर गोपाळ कृष्ण गोखले हे कोण होते, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. आता त्याचबरोबर पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे गोपाळ गणेश आगरकर. मग गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलं होतं पहा, तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. पहा केसरीचे पहिले संपादक होते. केसरीची स्थापना कधी झाली होती, 1881 ला झाली होती. कोणी केली होती, तर ती लोकमान्य टिळकांनी केली होती. पहा लोकमान्य टिळकांनी केसरीची स्थापना केली होती. पण केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. मग गोपाळ गणेश आगरकरांनी काय झालं, टिळकांशी त्यांचे मतभेद झाले. सुधारणा आधी म्हणजे सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी याच्यावरून त्यांचे टिळकांशी मतभेद झाले आणि त्यांनी 1887 ला काय केला, केसरीचा राजीनामा दिला. आणि 1887 ला केसरीचा राजीनामा दिल्यानंतर 1888 साली त्यांनी काय केलं होतं, स्वतःच सुधारक हे वृत्तपत्र चालू केलं होतं. पहा सुधारक. मग बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे सुधारक हे वृत्तपत्र कोणाचं आहे, तर सुधारक हे वृत्तपत्र कोणाचं आहे, गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. कधी सुरू केलं होतं, तर ते 1888 ला सुरू केलं होतं. आणि लक्षात ठेवा केसरीचे पहिले संपादक सुद्धा कोण होते, गोपाळ गणेश आगरकर होते. आणि केसरीची स्थापना कधी झाली होती, 1881 ला. कोणी केली होती, लोकमान्य टिळकांनी केली होती. त्यानंतर आपल्याला इथं पहा 3 नंबरचा पर्याय आहे महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. खूप वेळेस प्रश्न येतो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी केली. मग या ठिकाणी पाहिलं आपण सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आणि कधी केली, तर ती केली होती पहा 24 सप्टेंबर 1873 साली केली होती.
आणि कुठे केली होती असाही प्रश्न अलीकडे विचारण्यात आला होता, तर ती पुणे या ठिकाणी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे आपला. भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांश पाऊस हा डॅश डॅश प्रकारचा आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय भारतामध्ये जो पाऊस पडतो त्यापैकी बहुतांश स्वरूपाचा म्हणजे जास्तीत जास्त पाऊस हा डॅश डॅश प्रकारचा असतो. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत: ईशान्य मान्सून, वायव्य मान्सून, नैऋत्य मान्सून आणि आग्नेय मान्सून. तर लक्षात ठेवा, भारतामध्ये पडणारा बराचसा पाऊस हा काय आहे? नैऋत्य मान्सून या वाऱ्यापासून पडतो. नैऋत्य मान्सून वारे भारतामध्ये कधी येतात? तर ते जून मध्ये येतात. हे पण लक्षात ठेवा, जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये काय होतं नैऋत्य मान्सून किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला काय करतो? पाऊस, बहुतांश असा पाऊस पडतो. बहुतांश म्हणजे किती? तर एकूण 85%, जवळपास 85% पाऊस काय होता आपल्याला या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून म्हणजेच नैऋत्य मान्सून पासून पडतो. मग उर्वरित 15% पाऊस आपल्याला कोणत्या वाऱ्यापासून मिळतो? तर हा 15% पाऊस आपल्याला ईशान्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो. आता यातील फरक लक्षात ठेवा. नैऋत्य मान्सून वारे किंवा नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात? तर ते अरबी समुद्रावरून येतात. ते अरबी समुद्रावरून येतात. आणि ईशान्य मान्सून वारे हे काय होतात? बंगालच्या उपसागरावरून येतात. हा फरक लक्षात ठेवा, बंगालचा उपसागर. कारण खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि ही संकल्पना जर तुमची क्लिअर झाली तरच तुम्हाला कळेल. मग हे बंगालच्या उपसागरावरून येतात, मग यांच्यापासून जास्तीत जास्त पाऊस काय होतो? फक्त तामिळनाडू राज्यामध्ये यांच्यापासून जास्त पाऊस पडतो. आणि त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या काही भागामध्ये काय होतो? पाऊस पडतो. पण जास्त पाऊस कुठं पडतो? ईशान्य मान्सून वाऱ्यापासून. तर तामिळनाडू या राज्यामध्ये जास्त पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे आपला. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅशच्या शिफारशीवरून करण्यात आला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला. मग अगदी सोपं आहे. तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला होता. अतिशय महत्वाची समिती आहे, लक्षात ठेवा. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. आणि तो कधी करण्यात आला होता हाही प्रश्न खूप वेळेस येतो की घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला? तर तो 1976 ला करण्यात आला. त्यानंतर इथं दुसरा प्रश्न अशा प्रकारचा येतो की घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976 मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? तर कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला होता? 42वी घटनादुरुस्ती. लक्षात असू द्या, अतिशय महत्वाची घटनादुरुस्ती आहे 42वी घटनादुरुस्ती. हिलाच मिनी राज्य घटना सुद्धा म्हटलं जातं. मग हा 42व्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आला होता? घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर इथं असा प्रश्न येतो की 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 ला मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमध्ये कोणत्या कलमात करण्यात आला होता? कोणत्या कलमात करण्यात आला होता? मग तो कलम 51 मध्ये करण्यात आला होता. लक्षात असू द्या, कलम 51 मध्ये करण्यात आला होता. किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता 1976 ला? तर एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आता याच्यामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? सध्या तर एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. कोणत्या कलमामध्ये आहेत? कलम 51 मध्ये आहेत. कधी समावेश केला? 1976 ला 42व्या घटनादुरुस्तीने. आणि त्याची शिफारस कोणी केली होती? तर ते स्वर्णसिंग समितीने शिफारस केली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला. भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित केला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हे 2-3 कायदे आहेत मित्रांनो. हे कायदे तुम्हाला काय करायचे? तर तोंडपाठ करायचे आहेत. तर पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 साली संमत करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? जोड्या जुळवायला सांगितल्यात. प्रश्न थोडा आपल्याकडून कट झालाय म्हणजे एकाच ठिकाणी आपले काय झाले तर 2 पेज आलेत, त्यामुळे आपल्याला प्रश्न पूर्ण दिसत नाहीये. वरती नाव तुम्ही, जोड्या जुळवा. त्यानंतर आपल्याला काय दिले? अ गट दिलाय आणि ब गट दिलाय. अ गटामध्ये आपल्याला काय दिले? या ठिकाणी ताडोबा दिलंय, ताडोबा. त्यानंतर दुधवा, हजारीबाग आणि बंदीपूर दिलेला आहे.
आता मी यात जोड्या लावून दाखवतो पहा. खाली जे आपले ऑप्शन आहेत हे आपल्याला काय सध्या दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण सरळ सरळ जोड्या लावूया पहा. आता ताडोबा अभयारण्य आणि त्याच ठिकाणी पुढे आपल्याला काय दिले आहेत, राज्य दिलेले आहेत. पुढे आपल्याला काय दिलेले आहेत, राज्य दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारलंय की हे जे अभयारण्य आहेत किंवा हे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहेत पहा, हे जे व्याघ्र प्रकल्प आहेत हे कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपल्याला विचारलंय. मग ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, तर ताडोबा हा महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अ समोर जोडी काय असेल 4 नंबरची. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा, ब गट दिलेला आहे आपल्याला दुधवा. दुधवा अभयारण्य कुठे आहे, तर ते उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे याच्या समोर जोडी असेल पर्याय क्रमांक 1 असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे हजारीबाग. आता हजारीबाग हे अभयारण्य कुठे आहे, तर ते बिहारमध्ये आहे. म्हणजे याच्या समोर काय असेल, जोडी क्रमांक 2 असेल. आणि बंदीपूर हे अतिशय प्रसिद्ध असं व्याघ्र प्रकल्प आहे, तो कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे 4 समोर जोडी असेल 3. म्हणजे या ठिकाणी आपले जोडी कशी असणार आहे पहा, आपलं उत्तर काय असणार आहे पहा, खाली अ ला 4, त्यानंतर पहा ब ला 1. लक्षात ठेवा मी अशा प्रकारे का सांगतोय, कारण सध्याच्या पॅटर्ननुसार असे जोडीचे प्रश्न खूप येतात आणि मग मुलं याला गोंधळतात, याचं उत्तर कसं काढायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग आपलं काय असणार आहे पहा, अ ला 1, अ ला 4, ब ला 1, त्यानंतर क ला किती असणार आहे, क ला 2 असणार आहे. क ला 2 आणि ड साठी किती असणार आहे, ड साठी 3. म्हणजेच बंदीपूर अभयारण्य कुठे, कर्नाटकमध्ये आहे. मग अशा प्रकारे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे, रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो. तर रासायनिक खतातील नायट्रेट या घटकामुळे काय होतो, ब्लू बेबी हा आजार होतो. आता बऱ्याचशा वेळेस प्रश्न असा आलेला आहे की ब्लू बेबी हा आजार खालीलपैकी कोणाला होतो. मग पर्याय दिलेले असतात, नवजात बालक, तरुण बालक, वृद्ध माणसं, यापैकी नाही. मग त्यामुळे लक्षात ठेवा ब्लू बेबी हा रोग कुणाला होतो, तर तो नवजात बालकांना होतो. लक्षात असू द्या. आणि कशामुळे होतो, तर रासायनिक खतामधील नायट्रेट या घटकामुळे होतो. पुढचा प्रश्न पाहूया. आपला प्रश्न क्रमांक 13 आहे, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय हायड्रोजन बॉम्ब हा कशावर आधारित आहे. आपल्याला पर्याय दिलेत, अणुकेंद्रकीय सम्मिलन, कृत्रिम किरणोत्सारिता, अनियंत्रित शृंखला अभिक्रिया आणि अणुकेंद्रकीय विखंडन. आता लक्षात असू द्या, हायड्रोजन बॉम्ब हा काय बा, अणुचिती काय केंद्रकीय सम्मिलन याच्यानुसार काय होतो, आधारित आहे. म्हणजे केंद्रकीय सम्मिलनावरती तो काय आधारित आहे. कोणता बॉम्ब, तर हायड्रोजन बॉम्ब. आता यामध्ये लक्षात ठेवा हायड्रोजन बॉम्ब वेगळा आणि अणुबॉम्ब वेगळा आहे. अणुबॉम्ब जो आहे, अणुबॉम्ब कशावर आधारित आहे, तर तो केंद्रकीय विखंडनावर आधारित आहे. अणुबॉम्बचा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा अणुबॉम्ब केंद्रकीय विखंडनावरती आधारित आहे आणि हायड्रोजन बॉम्ब काय केंद्रकीय सम्मिलनावरती आधारित आहे. त्याचबरोबर सूर्यामध्ये जी उष्णता निर्माण होते ती कशामुळे होते, तर सूर्यामध्ये सुद्धा काय होत असतं, केंद्रकीय सम्मिलन होत असतं. मग त्याच्याच क्रियेवरती आधारित काय हायड्रोजन बॉम्ब आहे. आता सूर्यावरती पहा, याच्यावरती दुसरा प्रश्न असा येतो की सूर्यावरती किती हायड्रोजन अणूपासून केंद्रकीय सम्मिलन होऊन एक हेलियमचा अणू तयार होतो, तर 4 हायड्रोजन अणूपासून काय होतो, एक हेलियमचा अणू तयार होतो. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर पहा, जे आपले अणुऊर्जा प्रकल्प आहेत या ठिकाणी काय आपल्याला पर्याय क्रमांक 3 काय दिलेला आहे, अनियंत्रित शृंखला. जे आपले अणुऊर्जा प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये काय असतं पहा, नियंत्रित शृंखला असते. मग असं विचारलं जाऊ शकतं आपल्याला की नियंत्रित शृंखला अभिक्रिया कुठे असते, तर ते कुठे असते, अणुऊर्जा प्रकल्पामध्ये असते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी विचारलंय लातूर हा नवीन जिल्हा कधी निर्माण करण्यात आला, तर लातूर हा नवीन जिल्हा कधी 1982 मध्ये निर्माण करण्यात आलेला होता. आता लक्षात ठेवा, जिल्ह्याचं जे विभाजन आहे किंवा नवीन जिल्ह्याची निर्मिती आहे याच्यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात. खूप दाट शक्यता असते याच्यावरती प्रश्न येण्याची. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली
कधी झाली होती? 1 मे 1960 ला झाली होती पहा. 1 मे 1960 ला काय होते? एकूण 26 जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये. आज किती जिल्हे आहेत? तर आज घडीला 36 जिल्हे आहेत. म्हणजे एकूण 10 जिल्हे काय झालेले आहेत? नवीन निर्माण करण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला माहिती पाहिजे हे 10 जिल्हे कधी निर्माण करण्यात आले, कोणत्या जिल्ह्यातून निर्माण करण्यात आले, हे सुद्धा तुम्हाला काय पाहिजे? माहिती पाहिजे. कारण या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामधून विभाजन लातूर जिल्ह्याचं कधी झालं? या ठिकाणी आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की लातूर जिल्ह्याचं विभाजन कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आलं? मग कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आलं होतं? तर उस्मानाबाद जिल्ह्यामधून करण्यात आलं होतं. मग आता आपण पहा, मी एक छोटीशी ट्रिक सांगतो तुम्हाला. त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला काय होईल? जे 10 जिल्हे आहेत या 10ही जिल्ह्याचं लक्षात राहील की कोणत्या जिल्ह्याचं विभाजन कधी झालं होतं. पहा, अगदी छोटी ट्रिक्स आहे. पहा, सी जा ला ग मवा नहीं गोपा, नहीं गोपा. तुम्ही जर अगदी ही छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवली, सीजा लाग मवा नाही गोपा, तर तुम्हाला काय होईल? जिल्ह्याचा क्रम लक्षात येईल. कोणता जिल्हा कधी निर्माण झाला हे सुद्धा लक्षात ठेवता येईल. कारण या ठिकाणी पहा, या ठिकाणी म म्हणजे काय? मुंबई जिल्हा आहे. मुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे कधी निर्माण करण्यात आले होते? 1990 ला करण्यात आले होते. फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबई जिल्ह्याची निर्मिती कधी केली? 1990 ला केली. याच्यावरून तुम्हाला बाकीच्या सर्व जिल्ह्यांची निर्मिती कधी केली हे लक्षात राहील. कारण हे पहा, या 2 जिल्ह्याची निर्मिती एकाच वेळेस केली होती. या 2 जिल्ह्याची निर्मिती एकाच वर्षी करण्यात आली होती. आणि या 2 जिल्ह्याची निर्मिती सुद्धा एकाच वर्षी, आणि या 2 जिल्ह्यांची निर्मिती सुद्धा एकाच वर्षी करण्यात आली होती. मग 1990 ला मुंबईची निर्मिती करण्यात आली होती. याच्यातून जर 9 वजा केले तर या ठिकाणी 1981 पहा. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी या 2 जिल्ह्याची 1982 ला. त्याच्यानंतर इथून पहा 9 ऍड करायचे 1998 ला आणि 1999 ला आणि 1998 ला. मग आता हे नावं सांगतो मी. पहा, सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली? 1981 ला करण्यात आली. कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर रत्नागिरी जिल्ह्यामधून. त्याच्यानंतर जालना जिल्हा आहे. म्हणजे सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्याची निर्मिती एकाच वर्षी करण्यात आली होती. कधी? 1981 ला. जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर ती औरंगाबाद जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला होता. त्याच्यानंतर 1982 ला पुन्हा 2 जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यामध्ये होता लातूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा. आता लातूरची निर्मिती कशातून करण्यात आली होती? उस्मानाबाद मधून. आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. मग गडचिरोलीची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली? तर ती चंद्रपूर मधून करण्यात आली होती. या ठिकाणी आपण पाहिलं, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं 2 जिल्ह्यात विभाजन करण्यात आलं होतं. त्यानंतर या ठिकाणी पहा, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली? 1998 ला. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर ती अकोला जिल्ह्यामधून करण्यात आली होती. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सुद्धा कधी करण्यात आली होती? 1998 लाच. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर ती धुळे जिल्ह्यातून करण्यात आली होती. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली होती? 1999 ला. हिंगोलीची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती ही परभणी जिल्ह्यातून करण्यात आली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी गोंदिया आहे. गोंदियाची निर्मिती सुद्धा कधी करण्यात आली? 1999 लाच. कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती गोंदिया जिल्ह्याची निर्मिती? तर ती भंडारा जिल्ह्यातून करण्यात आली होती. पहा, आणि सर्वात शेवटी अतिशय महत्त्वाचं आहे, सर्वात शेवटी कोणता जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे? तर पालघर जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली? तर ती 2014 साली करण्यात आली. आणि कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली होती? तर ती ठाणे जिल्ह्यातून करण्यात आली होती. म्हणजे अतिशय सोपं आहे. पहा, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, सीजा लाग मवा नाही गोपा. काय? सीजा लाग मवा नाही गोपा. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं. आणि मुंबईची निर्मिती कधी झाली होती? 1990 ला. एवढं ध्यानात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला बाकीचे प्रश्न काय होईल? ऑटोमॅटिक तुम्हाला काही विचारू. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15. क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? आपल्याला पर्याय दिलेत. पहा, न्यूक्लिअर प्रोजेक्ट, संगणक, उपग्रह प्रक्षेपण आणि आण्विक पाणबुडी. तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे काय? उपग्रह प्रक्षेपणासाठी आधारित आहे किंवा उपग्रह प्रक्षेपणासाठी लागणारं तंत्रज्ञान आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत, म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर कोण आहेत? तर आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. पहा कधीपासून आहेत, तर ते 2018 पासून आहेत. यांच्या पूर्वी कोण होतं, असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर उर्जित पटेल या ठिकाणी नाव आहे. पहा पर्याय क्रमांक 4 आहे. उर्जित पटेल हे काय होते, यांच्या अगोदरचे गव्हर्नर होते. मग शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत, हाही प्रश्न येऊ शकतो. तर ते 25वे गव्हर्नर आहेत. म्हणजे उर्जित पटेल हे कितवे गव्हर्नर होते, ते 24वे गव्हर्नर होते. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो. पहा आरबीआयची स्थापना कधी झाली, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर आरबीआयची स्थापना झालेली पहा 1 एप्रिल 1935 साली झालेली. त्यानंतर दुसरा असा प्रश्न या ठिकाणी येतो की आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळेस आलेला आहे. तर आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं होतं पहा, लक्षात ठेवा 1 जानेवारी 1949 साली आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा प्रश्न क्रमांक 17 आहे. नुकतेच चर्चेत असणाऱ्या मलाला युसुफझाईचा संबंध कोणत्या देशाशी आहे? आता सगळ्यांना माहिती आहे, कॉमन प्रश्न आहे, मलाला युसुफझाई या कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या पाकिस्तान या देशाच्या आहेत. म्हणजे त्यांचा कोणत्या देशाशी संबंध आहे? तर पाकिस्तान या देशाशी संबंध आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की त्यांना शांततेचं नोबेल भेटलं होतं. पहा शांततेचं नोबेल, खूप वेळेस प्रश्न येतो. शांततेचं नोबेल भेटलं होतं, कधी भेटलं होतं? 2014 भेटलं होतं. कधी भेटलं होतं? 2014 भेटलं होतं. आणि कशाचं भेटलं होतं? तर शांततेचं नोबेल. त्याचबरोबर लक्षात ठेवा नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण? सर्वात तरुण व्यक्ती कोण असा जर प्रश्न आला तर ते सुद्धा कोण आहे? तर ते सुद्धा मलाला युसुफझाईच आहे. त्याचबरोबर तिचं एक पुस्तक आलेलं आहे, आत्मचरित्र आलेलं आहे, त्याचं नाव काय आहे? आय एम मलाला. खूप वेळेस प्रश्न येतो, आय एम मलाला हे पुस्तक कोणाचं आहे? लक्षात असू द्या, आय एम मलाला हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते मलाला युसुफझाईचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 18 आहे. हा सुद्धा आपल्याला करंटचा प्रश्न आहे. पहा फेसबुकचे संस्थापक कोण? आता या ठिकाणी पहा करंटचा प्रश्न कसा आहे, कारण फेसबुकची स्थापना होऊन बरेच दिवस झाले आणि खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की फेसबुकचे संस्थापक कोण. पण या ठिकाणी पहा आता फेसबुकचं काय केलेलं आहे, नामांतरण करण्यात आलेलं आहे. फेसबुकचं नवीन नाव काय ठेवलेलं आहे? तर ते मेटा ठेवण्यात आलेलं आहे. पहा मेटा. मग या ठिकाणी प्रश्न असा येऊ शकतो सरळ सरळ, किंवा फेसबुकचे नवीन नाव काय आहे? तर मेटा आहे. पण किंवा असं विचारलं जाऊ शकतं की फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? कारण जी वस्तू किंवा जो घटक, जी संस्था चर्चेमध्ये असते त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न येण्याची काय, माडा भरतीसाठी आणि भूमी अभिलेख भरतीसाठी याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मग फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ते मार्क झुकरबर्ग आहेत. आणि फेसबुकचं नवीन नाव काय आहे हे तर सर्वात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा फेसबुकचं नवीन नाव काय असणार आहे? मेटा असणार आहे. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा स्टीव्ह जॉब्स हे काय आहेत? ॲपल या कंपनीचे संस्थापक आहेत. स्टीव्ह जॉब्स कोण? ॲपलचे संस्थापक कोण असं जर प्रश्न आला तर कोण? स्टीव्ह जॉब्स. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे. मिल्क या ठिकाणी विचारलं आपल्याला मिल्क मॅन ऑफ इंडिया. मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते? तर मिल्क मॅन ऑफ इंडिया हे वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. त्याचबरोबर लक्षात ठेवा या ठिकाणी असाही प्रश्न येतो की श्वेतक्रांतीचे जनक कोण? श्वेतक्रांतीचे जनक कोण? मग लक्षात असू द्या श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. त्याचबरोबर इथं असाही शब्द येऊ शकतो दुग्ध क्रांतीचे जनक कोण? श्वेतक्रांती आणि दुग्ध क्रांती एक आहे, एकच आहे. त्याचेही जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 20 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोठे आहे? आता लक्षात असू द्या पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था, तिलाच इंग्लिशमध्ये वाल्मी म्हणतात. मग आपल्याला विचारलं ही संस्था कुठे आहे? या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत पहा, परभणी, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे.
कमेंटमध्ये तुम्हाला याचं काय करायचं आहे, उत्तर सांगायचं आहे की पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी कोठे आहे. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे पहा, आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव माडा परीक्षेसाठी टेस्ट सिरीज सुरू केली होती. त्याला आतापर्यंत विद्यार्थ्याचा प्रचंड प्रतिसाद भेटला आहे. जवळपास 700+ मुलांनी काय केलेली आहे, ही माडा परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज घेतलेली आहे. आता या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे पहा, तर ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे आणि त्यासोबत तिची अँसर की सुद्धा असणार आहे आणि तिचं स्पष्टीकरण सुद्धा असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये एकूण किती क्वेश्चन पेपर असणार आहेत, तर एकूण 10 क्वेश्चन पेपर असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जसा माडाचा पॅटर्न आहे त्यानुसार काय असणार आहेत, 200 क्वेश्चन असणार आहेत. मग या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे पहा, फक्त 100 रुपये किंमत आहे. पण त्याच्यावरतीही आपण 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे त्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये पे करायचे आहेत. आणि हे कुठं पे करायचे आहेत, तर 9689141630 या आपल्या गुगल पे किंवा फोन पे नंबरवरती पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला काय करायचा, याच नंबरवरती 9689141630 याच नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला सेंड करायचं आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना गरज वाटत असेल टेस्ट सिरीजची त्या विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. ज्यांना गरज वाटत नसेल त्यांनी आपले व्हिडिओ पाहावा. ओके, धन्यवाद.